सकाळची वेळ. शिल्पाने भाजी बाजाराच्या कडेला गाडी लावायला ड्रायव्हरला सांगितलं आणि गाडीतून उतरून ते एका भाजीच्या गाडीकडे निघाली. तिला असं सकाळी भाजी घ्यायला फार आवडायचं. कलेक्टर झाल्यापासून तिला वेळ फार कमी मिळायचा, पण जमेल तेव्हा ती भाजी आणायला निघायची. भाजीच्या गाडीवर एक 9-10 वर्षाची गोड चेहऱ्याची मुलगी बसली होती. भाजी घेऊन शिल्पाने तिला पर्समधून पैसे दिले. तेवढ्यात फोन वाजला. तशी मोबाईलवर बोलता बोलता ती आपल्या गाडीकडे आली. बोलणं संपल्यावर ती गाडीत बसणार, तेवढ्यात तिला मागून कोणीतरी स्पर्श केल्यासारखं जाणवलं. चमकून तिने मागे वळून पाहिलं तर भाजीवाली मुलगी उभी होती. काय झालं? पैसे तर दिले ना मी तुला. त्या मुलीने काही न बोलता पर्स पुढे केली. तुमची पर्स गाडीवर राहिली होती. शिल्पाने ती पर्स हातात घेऊन पाहिली. पैसे, क्रेडिट कार्ड्स, बँकेचे कार्ड्स जागच्या जागी होती. तिला त्या मुलीच्या इमानदारीचं कौतुक वाटलं. थँक्स बेटा. काय नाव तुझं? सोनाली. तेवढ्यात फोन वाजला आणि शिल्पा बोलता बोलता गाडीत बसली. त्या मुलीने दूर जाणाऱ्या गाडीकडे क्षणभर बघितलं आणि मग ती आपल्या भाजीच्या गाडीकडे निघाली. संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यावर चहाचे घोट घेता घेता शिल्पाला त्या भाजीवाल्या मुलीची आठवण झाली आणि दुसऱ्या क्षणाला तिला तिचा भूतकाळ आठवला. होय, असंच तर घडलं होतं तिच्या बाबतीत. आणि तिच्या इमानदारीचं जे बक्षीस मिळालं होतं त्यामुळेच तर ती इथपर्यंत पोहोचली होती. सगळा जीवनपट शिल्पाच्या डोळ्यासमोरून सरकू लागला. 18 वर्षापूर्वीची ती गोष्ट. शिल्पा तेव्हा 5वीत होती. दुपारची वेळ. शाळा आटपून शिल्पा आपल्या घराकडे चालली होती. चालता चालता अचानक तिला आपल्या पायाने काहीतरी उडाल्याचं जाणवलं. पुढे जाऊन पाहते तर एक पाकीट पडलेलं दिसलं. उत्सुकतेने तिने ते उचललं आणि उघडून पाहिलं. नोटांनी गच्च भरलेलं होतं ते पाकीट. तिचं हृदय धडधडू लागलं. आजच शाळेत बाई सांगत होत्या, इमानदारीचं फळ गोड असतं म्हणून. ते पाकीट तिथंच टाकून द्यावं असं तिला वाटू लागलं. काय करावं आणि काय नाही या संभ्रमात तिने आजूबाजूला पाहिलं. एक माणूस आपल्या आलिशान कारला टेकून फोनवर बोलत होता. नक्की त्यांचंच असावं हे पाकीट. शिल्पा विचारातच त्याच्याजवळ पोहोचली. त्याच्या हाताला स्पर्श करून तिने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. काय आहे? बोलण्यात व्यत्यय आल्यामुळे त्याने थोडं चिडूनच विचारलं. हे पाकीट तुमचं आहे? शिल्पाने पाकीट पुढे करत विचारलं. पाकीट पाहून तो चमकला. झटकन त्याचा हात पॅन्टच्या मागच्या खिशाकडे गेला. हो, माझंच आहे ते. कुठं सापडलं? त्या तिथे पडलं होतं. शिल्पा पाकीट सापडलेल्या जागेकडे बोट दाखवत म्हणाली. त्याने पाकीट उघडून पाहिलं. सगळं जागच्या जागी असलेलं पाहून एक दीर्घ निश्वास सोडला. तेवढ्यात मागून दुसऱ्या गाडीचा हॉर्न वाजला. त्या माणसाने पटकन पाकीट खिशात कोंबलं आणि गाडीत बसून गाडी पुढे नेली. शिल्पाही आपल्या रस्त्याने पुढे निघाली. घरी पोचताना शिल्पा खूप आनंदात होती. आपल्या इमानदारीचा तिला अभिमान वाटत होता. घरी जाऊन कधी एकदा आईला ही घटना सांगते असं तिला झालं होतं. ती घरी आली तेव्हा आई चुलीवर पोळ्या करत होती. तिचं ते झोपडीवजा घर धुराने भरलेलं होतं. शिल्पाने दप्तर एका बाजूला टाकून आईला मोठ्या अभिमानाने झालेली घटना सांगितली. तिला वाटलं आई तिला शब्बासकी देईल, पण पोळ्या करणं सोडून आई उठली. शिल्पाला धरून हातातल्या लाटण्यानेच तिला मारू लागली. कार्टे, इथे खायला काय नाही आणि तू हातातली लक्ष्मी फेकून दिली. काय गरज होती तुला ते पाकीट परत करायची? टाकून द्यायचं होतं दप्तरात. तुझ्यावर कोणाला संशय आला असता. बोलता बोलता आई शिल्पाला मारत होती. शिल्पा जोरजोरात रडत होती. आईला नको ना मारू आई, अशी विनवण्या करत होती. आईच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हा शिल्पाची सुटका झाली. संध्याकाळी तिचा बाप काम करून आला. शिल्पाचा रडवेला चेहरा पाहून त्याने काय झालं विचारलं. शिल्पा काही बोलायच्या आतच तिच्या आईने सगळी कहाणी त्याला सांगितली. शिल्पाला वाटलं बाप तरी सहानुभूती दाखवेल, पण त्याने तिच्याच दप्तरातली पट्टी काढून तिला मारायला सुरुवात केली.
शिल्पाला मारणं चालू असताना तिचा लहान भाऊ एका कोपऱ्यात थरथर कापत रडत होता. इमानदारी दाखवली का काय होतं याची जणू शिकवणच त्याचे आईबाप त्याला देत होते. शिल्पाला मारून थकल्यावर तिचा बाप झोपून गेला. मार खाऊन थकलेली शिल्पा न जेवता झोपून गेली. दुसऱ्या दिवशी झालेली घटना शिल्पाने शाळेतल्या मैत्रिणींना सांगितली. तिच्यासारख्याच झोपडपट्टीत राहणाऱ्या त्या मुली. त्यांनी शिल्पालाच दोषी ठरवलं. 2 दिवसांनी सकाळी शिल्पा आपल्या झोपडीत गृहपाठ करत असताना तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. पाठोपाठ दारावर टकटक ऐकू आली. तिची आई दार उघडून बाहेर आली. शिल्पा, बाहेर ये, हे कोण आलेत बघ. धडधडत्या छातीने शिल्पा बाहेर आली. समोर एका आलिशान कारजवळ एक माणूस उभा होता. होय, तोच तो माणूस ज्याला तिने पाकीट उचलून दिलं होतं. तिला पाहून तो हसला. हीच ती मुलगी, तो शिल्पाच्या आईला म्हणाला. बेटा, त्या दिवशी तुला थँक्यू म्हणायचं आणि तुला बक्षीस द्यायचंही राहून गेलं. बोल, काय पाहिजे तुला. शिल्पा भांबावली. काय बक्षीस मागावे ते तिला कळेना. आईस्क्रीम चालेल. हो, आईस्क्रीम, मला आईस्क्रीम पाहिजे. शिल्पाच्या आधी तिचा बाहेर आलेला भाऊच आनंदाने ओरडला. शिल्पानेही मान डोलावली. चला तर मग बसा गाडीत. त्या आलिशान गाडीत बसायच्या कल्पनेनेच दोघे हुरळून गेले आणि पटकन गाडीत जाऊन बसले. शिल्पाच्या आईने नाराजीनेच त्यांच्याकडे पाहिलं. या आईस्क्रीमऐवजी या शेठजींनी 500,000 बक्षीस म्हणून दिले असते तर साचलेली उधारी कमी तरी करता आली असती, असं तिला वाटून गेलं. शेठजीने त्या दोघांना अगोदर भेळ, पाणीपुरी खाऊ घातली, मग नंतर पोट भरून आईस्क्रीम. ते घरी परत आले तेव्हा शिल्पाचा बाप घरात बसला होता. एका मोडक्या खुर्चीवर शेठजी बसले. तुमची मुलगी खूप इमानदार आणि हुशारही आहे. आत्ता गाडीत बसल्या बसल्या मी तिला बरेच प्रश्न विचारले. खूप छान उत्तरं दिलीत तिने. मला वाटतं तुम्ही तिला एखाद्या चांगल्या शाळेत टाकावं. शेठजी, आम्ही बांधकामावर मजुरी करणारी माणसं. आम्हाला ते कसं परवडणार. शिल्पाचा बाप हात जोडत म्हणाला. तुम्ही काही काळजी करू नका, ते काम माझ्याकडं लागलं. तिच्या सर्व शिक्षणाचा खर्च मी करेन. मात्र एक गोष्ट, तिला या वस्तीवर ठेवता येणार नाही. आपण तिला हॉस्टेलवर ठेवू, त्याचाही खर्च मीच करेन. शिल्पाच्या बापाला हायवसं वाटलं. खाणारं एक तोंड कमी होणार होतं. तो म्हणाला, मग तर आम्हाला काहीच अडचण नाही. पोरीचं भलं होतंय, त्यातच आमचं सुख. शेठजींनी चक्र फिरवली. नगरपालिकेच्या शाळेतून शिल्पा उच्चभ्रूंच्या शाळेत गेली. फाटके कपडे आणि तुटक्या चपलांच्या जागी कोरा करकरीत युनिफॉर्म आणि चकचकीत बूट आले. नवी कोरी पुस्तकं, आधुनिक स्कूल बॅग आली. त्या इंग्लिश बोलणाऱ्या मुलांमध्ये गरीब शिल्पा अवघडून बावचळून गेली. ती झोपडपट्टीतली आहे हे कळल्यावर बाकीची मुलं मुली तिला टोमणे मारायचे, टिंगलटवाळी करायचे. शिल्पा कोपऱ्यात जाऊन रडत बसायची. हे प्रकार तेव्हाच थांबले जेव्हा वार्षिक परीक्षेत शिल्पा वर्गातून पहिली आली. त्यानंतर शिल्पाने मागे वळून पाहिलंच नाही. 7वी स्कॉलरशिप मिळून तिने शेठजींवरचा आपला भार थोडा हलका केला. 10वीच्या परीक्षेत ती जिल्ह्यात पहिली आली. तेव्हा तिच्या आईवडिलांसोबत शेठजींनाही खूप आनंद झाला. एका नामांकित कॉलेजमध्ये त्यांनी तिचा प्रवेश करून दिला. 12वीत तर शिल्पाने कमालच केली. राज्यात ती पहिली आली. ते कळताच शेठजींनी तिला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवलं. पण तिला IAS करायचं होतं. तिचा निर्णय ऐकून शेठजींनी तिला विरोध केला नाही. पदवी मिळाल्यावर शिल्पाने UPSCचा अभ्यास सुरू केला. कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली.
एका झोपडपट्टीतली मुलगी कलेक्टर झाली. निकाल कळल्यावर शेठजी तिला सन्मानाने आपल्या घरी घेऊन गेले. त्यांचा आलिशान बंगला पाहून तिचे डोळे दिपून गेले. बंगल्यापेक्षाही विशाल असलेल्या त्यांच्या मनाने शिल्पा भारावून गेली. शेठजींनी तिची सगळी परिवाराशी ओळख करून दिली. शिल्पा माझीच मुलगी आहे असे ते सारखे म्हणत असताना शिल्पाला अश्रू अनावर होत होते. तिच्या इमानदारीचं केवढं मोठं बक्षीस शेठजींनी तिला दिलं होतं. तिच्या कलेक्टर बनण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ शेठजींनी अख्ख्या झोपडपट्टीला जेवण दिलं. शिल्पाच्या आईवडिलांना तर आनंदाला पारावर उरला नव्हता. एक मुलगी शिकली की घरदाराचं स्वर्ग बनवते हे शिल्पाने सिद्ध केलं. नोकरीला रुजू झाल्यानंतर 1 वर्षातच तिने आईवडील आणि भावाला झोपडपट्टीतून बाहेर काढलं. एका चांगल्या घरात हलवलं. भावाला चांगल्या कॉलेजमध्ये घातलं. वयस्कर वडिलांना मजुरी सोडायला लावून दुकान उघडून दिलं. सकाळी शिल्पा परत बाहेर निघालेली पाहून तिच्या पोलीस अधीक्षक असलेल्या नवऱ्याला आश्चर्य वाटलं. आज परत सकाळी कुठे? त्याने विचारलं. काल माझी पर्स इमानदारीने परत करणाऱ्या त्या मुलीला आयुष्यभराचं बक्षीस द्यायला निघाले. हे सांगताना शिल्पाच्या डोळ्यावर आनंदासोबत एक ठाम निश्चय दिसत होता. या कथेचे लेखक दीपक तांबोळी.